अर्थात मी तुला काय सांगितलं होतं? एवढा क्रूर स्वभाव कुणालाही आवडणार नाही. आणि आवडून न घेणाऱ्या या माझ्या फुल्याला बळी पडतो. पण तू असं का वागलास? माझ्या हक्कावरती गदा आणली म्हणून. कशी पण? दोनदा जन्मा रुक्मिणी माझ्या रखेली होत्या. तसंच मी राहायला हवं. होता ते पण कसं होय. कसं शक्य आहे ते? माझे वडील हे नामांकित वकील. तुझ्या वडिलांशी प्रेम केलं नाही मी, तुझ्याशी केलंय. अरे पण मी तिच्यावर या भास्करने प्रेम केलंय, ती त्याची रखेली म्हणूनच राहायला पाहिजे आयुष्यभर. मी सांगेन त्याच्या वेळी माझी सह्या सोबत करायला पाहिजे. ओरडू नका, चूप. ऐकायला तुझे इथे कोणी नाही. तुझा नवरा आणि बापू कारखान्यात इथं तपासीत आहे. पण मी मोठ्याने ओरडले आणि आजूबाजू गेलो. काय म्हणालेस? काही नाही. ओरडलीस तर तुझाही खून करीत त्या पाच आणि सरकार. अरे पण का ते बिचाऱ्याचे खून केलेस तू? बिचार ती जात नमक हराम व्यभिचारिणी विश्वासघाती पाच बायकाचा खून केलाय मी. का? त्यात एकही बायको नव्हती, सर्व बायका होत्या. नादान शरीर सुखासाठी वखवलेल्या प्रत्येक जण बलबली व्यभिचारी होत्या. नवरा कामावरती गेला म्हणजे मागच्या दरवाजातून प्रियकराला आत ठेवून शरीराची भूक भागवणाऱ्या टँकिणी होत्या. याच्याशी तुला काय करायचं होतं? हा व्यभिचार पाहून तिडेकुट्ट माझ्या अंगात डोकं कसं भडकून उठतं. का भडकून उठतं माझं डोकं? का माझ्या अंगात आग आग होते? कारण माझ्या जुलीने तसंच केलं. जाणारी कुठली आयुष्यात प्रथमच प्रेम केले त्या जुली बरोबर. तिच्यासाठी मी माझ्या आई वडिलांची सुद्धा पर्वा केली नाही. मी रजिस्टर लग्न झालो. मी BA पास झालो होतो, पण कुठं नोकरी मिळत नव्हती. म्हणून शेवटी हमाली करू लागलो केवळ माझ्या जुलीसाठी. दगड सुद्धा पडले तिच्यासाठी. एके दिवशी जुलीचा निरोप घेऊन कामावर निघालो, पण त्या दिवशी कुठे काम मिळालं नाही. आणि माघारी आलो आणि पाहतो तर माझी जुली आपल्या प्रियकरापासून शरीर सुख उपभोगत होती, हसत होती, खिंदळत होती. माझ्या अंगांगाची आग आग झाली, डोक्यात धडकाच उडाला. जिच्यासाठी मी सर्वच अर्पण केलं, घरदार सोडलं, त्या जुनीने माझा असा विश्वासघात करावा? नाही नाही नाही. मागचा पुढचा विचार न करता दोघांना एकाच वेळी खलास केलं. एकाच वेळी दोघांच्या डोक्यात पाटाच घातला. मेली भगवी प्रियकराच्या मिठीत असतानाच मेली. दोघेही खलास.